नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 8 इंचाच्या बाहीचं कटिंग आहे। तर ताईंची 2 वेळेस मला कमेंट आली की ताई 36 साईजसाठी 8 इंचाच्या बाहीचं कटिंग दाखवा। तर बघा, आपण 8 इंचाच्या बाहीचं 36 साईजसाठी कसं कटिंग करायचं ते बघूयात। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। नेहमी प्रश्न पडतो घडी किती इंची घ्यायची, म्हणजे घडी जी आहे म्हणजे आपल्याला डबल फोल्ड पेपर किती इंचाचा घ्यायचा। तर सर्वात अगोदर फोल्ड बाजूवरती उंची टाकायची। नेहमी उंची जी आहे ती फोल्ड बाजूवरती टाकायची आहे, म्हणजे बंद जी बाजू आहे आपली, ही बंद बाजू आहे, ही खुली बाजू आहे। तर अशा पद्धतीने बंद बाजूवरती उंची टाकायची। तुम्हाला अस्तरसाठी ब्लाऊज तयार करायचा असेल तर मार्जिन जे आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये, बाहीमध्ये, आणि बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे। तर बघा, त्यांनी अस्तर किंवा बिगर अस्तरसाठी सांगितलेले नाही आहे, तर इथं आपण बिगर अस्तरच्या बाहीचं कटिंग करूयात। आणि अस्तरचं असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच मिक्स करा, आणि बिगर अस्तरचं असेल तर मी जसं कटिंग केलेलं आहे तसं कटिंग करा। तर बघा, इथं आपल्याला घडी कितीची घ्यायची, बाहेर रुंदीसाठी कुठला भाग वापरायचा ते बघूयात। सर्वात अगोदर आपण आता बिगर अस्तरसाठी कटिंग आहे म्हणून आपण इथं काय करायचं आहे, 1.5 इंच बरोबर मार्जिन घ्यायचं आहे। हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे। 1.5 इंच मार्जिन आहे तर बाहीची उंची आपली तयार 8 इंच आहे। तर बरोबर इथं 8 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। 8 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे। हे मार्जिन आहे आपलं, ही तयार बाहीची उंची आहे। त्याच्यानंतर आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला बाही रुंदी ही छातीचा 4था भाग घ्यायचा असतो। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्ही, बाही रुंदीसाठी नेहमी छातीचा 4था भाग वापरायचा। कधीच बाही कमी पडत नाही, अजिबात कधीच बाही कमी पडत नाही। तुम्ही नवीन जर शिकत असाल तरी तुमची बाही बिलकुल कमी पडणार नाही, परफेक्ट येईल। म्हणून तुम्ही छातीचा 4था भाग बाही रुंदीसाठी घ्या। आता आपण इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तर 9 इंच आपल्याला इथं बाहीची घडी घ्यायची आहे। म्हणजे कुणी म्हणतं बाहीची घडी, म्हणजे घडी जी आहे ती आपल्याला कितीची घ्यायची आहे, 9 इंचाची। तर इथंही आपण 9 इंच घ्यायचं आहे, म्हणजे सेम घ्यायचं, म्हणजे काय होईल, माप आहे ते आपलं सेम येईल, परफेक्ट माप येईल। तर हे जे आहे ते मार्किंग करून घ्या। नेहमी पट्टीचा वापर करा ब्लाऊज तयार करताना, बाही कटिंग करताना, म्हणजे आपलं माप आहे ते परफेक्ट येईल, चुकणार नाही। रेषा आहेत सरळ ओढ येतील आपल्या, म्हणून पट्टीचा वापर करा नेहमी बाही कटिंग करताना, ब्लाऊज कटिंग करताना। जे कटिंगचे आहे त्यावेळेस तुम्हाला असं बॉक्स तयार करण्यासाठी पट्टीचा वापर करायचा आहे। तर आपला बॉक्स तयार केलेला आहे 9 इंच, हे 1.5 इंच मार्जिन। तर आता मार्जिनलाही आपण असं मार्किंग करून घेऊयात। बरोबर असं बरोबर असं आपल्याला हे बघा, हे आपलं मार्जिन आहे। तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, आता आपल्याला काय झालेलं आहे, उंची झाली, शिलाई मार्जिन झालं, बाहीची रुंदी झालेली आहे। आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे, म्हणजे कॅप हाईट म्हणजे खुल्या भागाकडून बाही कटिंगसाठी जे अंतर असतं त्याला कॅप हाईट म्हणतात। तर बाही कटिंगचा चार्टही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तर बघा, 6.5च्या पुढच्या ज्या बाहीची उंची आहे त्यांच्यासाठी आपल्याला कंपल्सरी 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। आणि त्याच्या अगोदरच्या बाहीसाठी जे आहे ते बाही रुंदीच्या चार्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। तर इथं आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। कॅप हाईट जे आहे ते 3.5 इंच घेतलेली आहे आपण इथं। ज्या ठिकाणी आपण 3.5 इंच घेतलं त्या ठिकाणी खाली आपल्याला इथं 1.5 इंचावरती मार्क करून असं हे इथं सरळ लाईन घ्यायची आहे। कुठं तर आपण जिथं कॅप हाईट घेतली, तुमच्या बाहीची उंची कमी असेल तर इथं कॅप हाईट कमी येईल, आणि 6.5च्या पुढे असेल तर बरोबर सेम 3.5 इंचच घ्यायचं आहे। इथं झालं 1.5 इंच, तर परत इथंही आपण 1.5 इंच घेऊयात। मी इथं तुम्हाला बघा खूप सोप्या पद्धतीनं बाहीचं कटिंग दाखवत आहे। तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या बाहीचं कटिंग पाहिजे असेल तेही मला सांगा, खूप सोपं आहे। एकदा व्हिडिओ लक्ष देऊन बघितला तर परफेक्ट कोणालाही जमेल, नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला परफेक्ट येईल। आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे, म्हणजे स्लीव्सचे जे पाठीमागचे पुढचे आकार असतात ते आपल्याला आकार द्यायचे आहे। तर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला बघा हलकंसं खालच्या साईडने असं व्यवस्थित असं आकार देत अगोदर डॉट डॉटमध्ये आकार द्यायचा, म्हणजे नसायला आला तर आपण डबल आकार देऊ शकतो। म्हणून
हा झालेला आहे आपला एक आकार. आता दुसरा आकार देताना आपल्याला थोडंसं खाली म्हणजे खालच्या साईडने घ्यायचं आहे. आणि हे असं दुसरा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही बाईला एकदा आकार देऊन बघा, बाई कट करून बघा, बाई परफेक्ट येईल आणि इथले जे आकार आहेत तेही आपले व्यवस्थित आलेले आहे. तर आता आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर दंडघेर आपला इथं बघा 6.5 इंच 6.25 इंच असू शकतो. म्हणजे कोणाचं थोडंसं ब्लाऊज लुजिंगमध्ये फिटिंगमध्ये असू शकतो 6, 6.5 किंवा 6 इंच. फिटिंग करताना तुमच्या ब्लाऊजच्या मापाने तुम्ही इथं करू शकता. इथं मी इथं 6.25 इंच घेत आहे, कारण कोणाचं 6.5 असतं, कोणाचं 6.25 असतं. म्हणजे कोणाला ढिल्ले फिट ब्लाऊज आहे त्याप्रमाणे असतं. 36 साईजचा ब्लाऊज आहे. दंडघेर मी इथं 6.25 इंच घेतलेला आहे आणि 6.25 इंच घेतलं त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे. तर हे 1.5 इंच मार्जिन कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजसाठी, प्रत्येक बाईसाठी मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घ्या. तुमचा ब्लाऊज कुठला साईजचा असेल त्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणे दंडघेर घ्या. दंडघेरमध्ये हे मार्जिन आपल्याला मिक्स करायचं आहे. तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या, ब्लाऊजमध्ये तुम्ही जर मार्जिन 2 इंच मिक्स केलेलं असेल तर बाईमध्ये पण 2 इंच मिक्स करावे लागेल. 1 आणि 1.5 इंच केलेलं असेल तर 1.5 इंच मिक्स करावं लागेल. आता हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे. अशा पद्धतीने आपलं हे बाईचं कटिंग झालेलं आहे. तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे 36 साईजच्या ब्लाऊजसाठी, म्हणून मार्जिन 1.5 इंच घेतलं. 8 इंच तयार बाईची उंची घेतली. 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून बाहेर रुंदी 9 इंच घेतली. 9 इंचाचा बॉक्स तयार केला, आपल्याला चौकोन तयार केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौकोन तयार केल्याच्यानंतर 8 इंचाची बाई आहे म्हणून 3.5 इंच कॅपाईट घेतलं. 3.5 इंच कॅपाईट घेतल्यानंतर जिथं कॅपाईट घेतलं तिथं 1.5 इंच घ्या. प्रत्येक ब्लाऊजसाठी ज्या ठिकाणी कॅपाईट घेतलेला आहे त्या ठिकाणी 1.5 इंच घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथंही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर परत इकडच्या साईडला आपल्याला ही दंडघेरची बाजू आहे, आपली फिटिंगची बाजू आहे. म्हणजे ही बाई आपण ह्या साईडने फिटिंग करतो आणि ह्या साईडने आपण जॉईंट करतो. तर इथं दंडघेर घ्यायचा, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा इथं आपली बाई कितीची आहे, ही 8 इंचाची आहे. उंची किती आहे बाईची आपली, 8 इंच. इथं मार्जिन किती घेतलेलं आहे आपण, 1.5 इंच, बरोबर. हे आपलं मार्जिन आहे, ही आपली बाई उंची आहे. ही आपली कॅपाईट आहे. कॅपाईट आपली किती आहे, 3.5 इंच कॅपाईट आहे आपली. आणि इथं आपण 1.5 इंच घेतलेला आहे. इथं हे आपण 1.5 इंच घेतलेला आहे. आणि हे जे आहे ते आपलं दंडघेर आणि हे जे आहे ते परत डबल मार्जिन आहे आपलं. अशा पद्धतीने आपण हे बाईचं मार्किंग केलेलं आहे. तर बघा आता आपल्याला हे जे आहे ते कट करायचं आहे. कट करताना आपण इथून क्रॉसमध्ये इकडच्या साईडने कट करायचा आहे. बाईचा आकार बाहेरचा अगोदर कट करायचा आहे तुम्हाला. बाई उकळून घ्यायची आणि आतला जो आकार आहे तो मग कट करायचा आहे. आता बघा हा आकार कट केलेला जो आकार आहे तो आपली समोरची बाजू आहे. इथं गोलाकार व्यवस्थित असा द्यायचा आहे. आता जो आपण आकार कट केला बाई उकळून घेतल्याच्या नंतरचा तो आहे ती आपली समोरची बाजू आहे. इथं समोरची बाजू म्हणून लिहून घ्यायचं आहे किंवा इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरची बाजू लक्षात येण्यासाठी पेपरवरती आपण मार्किंग करायचं किंवा छोटासा इथं कट देऊन घ्यायचा आहे तुम्हाला. बाई कपड्यावरती आणि पेपरवरती असा कट द्यायचा आहे इथं. म्हणजे इथं समोरची बाजू आहे आपली ही लक्षात येईल. इथं लिहून घ्यायचं पेपरवरती. कपड्यावरती कटिंग केली बाई की त्यावेळेस तुम्हाला इथं काय करायचं आहे, ही समोरची बाजू आहे म्हणून असं कट मारायचं आहे. कपड्यावरती कट मारायला जमत नसेल तर खडून मार्क करा. तर बघा खूप सोप्या पद्धतीने इथं आपण 36 साईजच्या ब्लाऊजसाठी बाईचा आकार बघू शकता तुम्ही. 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 8 इंचाच्या बाईचं कटिंग बघितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.